आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे। मुंबई महापालिका निवडणुकीच्या संदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असं कळतंय। मुंबई महापालिकेमध्ये मैत्रीपूर्ण लढतीच्या विषयावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। शेलारांनंतर मोहित कंबोज सुद्धा राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले असं समजतंय। भाजपचे आमदार आशिष शेलार हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले होते आणि त्यानंतर मोहित कंबोज यांनी सुद्धा त्यांची भेट घेतली। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, आगामी निवडणुकांच्या दृष्टीने दोन्ही नेत्यांची ही भेट होती असं म्हणायचं का? रिद्धी, आपण जर पाहिलं असेल तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून या भेटींना जे आहे ते महत्व आहे। त्याचं मुख्य कारण म्हणजे मनसेने देखील मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी तयारी सुरू केलेली आहे। मनसेची नुकतीच एक बैठक जी आहे ती मुंबईत पार पडली आणि भाजपने देखील तयारी सुरू केली आहे। जर मुंबई महानगरपालिका यावेळी जिंकायची असेल तर मनसेसोबत मैत्रीपूर्ण लढत करायची का, असा एक चर्चा जी आहे ती भाजप नेतृत्वामध्ये सुरू आहे। आणि आज पार्श्वभूमीवर खरं तर आशिष शेलार आणि राज ठाकरे यांची भेट महत्वपूर्ण मानले जाते। अर्थातच आशिष शेलार यांची भेट झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी अशी ज्यांची ओळख आहे ते मोहित कंबोज हे देखील राज ठाकरे यांच्या भेटीला गेलेले आहेत। त्यामुळे अर्थातच ही भेट साधीसुधी भेट नसून ही राजकीय भेट असल्याचं बोललं जाते। अर्थातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आणि मुंबई महापालिकेसाठी भाजप सज्ज झालंय। भाजपने त्याची तयारी केली आहे आणि 2017 मध्ये भाजपचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नव्हतं मुंबई महानगरपालिकेत महापौर बसवण्याचं, ते आता यावेळी स्वप्न पूर्णत्वास येऊ शकतं असा विश्वास भाजपला आहे। त्याचं मुख्य कारण म्हणजे विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेलं यश असेल आणि याचमुळे कुठेतरी ही चाचपणी देखील भाजप नेते करताना आपल्याला पाहायला मिळतात। रिद्धी जी, सुशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।